गुप्ता सँडविचच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट। कोपरोली नाक्यावर गुप्ता सँडविच आणि ज्यूस सेंटरच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवार दिनांक 28 रोजी दुपारी 4च्या सुमारास घडली आहे। या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दुकानांचे छप्पर हवेत उडाले, आगीचे व धुराचे लोट हवेत उडाले, मात्र दुकानदार थोडक्यात बचावला आहे। या घटनेची माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। डोंबिवली शहरात स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच उरण तालुक्यातील गजबजलेल्या कोपरोली नाक्यावरील गुप्ता सँडविच आणि ज्यूस सेंटरच्या दुकानात दुकान चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याची घटना मंगळवार दिनांक 28 रोजी दुपारी 4च्या सुमारास घडली। या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दुकानाचे छप्पर हवेत उडाले, आगीचे व धुराचे लोट हवेत उडाले। या स्फोटात नागरी वस्तीतील रहिवाशांच्या कानपिचकाऱ्या बसले आहेत, तसेच बाजूच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले, मात्र दुकानदार थोडक्यात बचावला आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। सध्या रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत। महामुंबईचा अनंत नारंगीकर, कोपरोली, उरण। आज दुपारी 4 वाजता जी काही घटना घडली, सँडविच आणि ज्यूस सेंटरला आग लागली, त्यात POPला पहिले आग लागल्यामुळे POPने पेट घेतल्यामुळे संपूर्ण आता स्टाफ आहे तो बाहेर पडला आणि थोड्या वेळामध्ये ती आग इतकी भरमसाठ पेटली की त्याच्यामुळे सिलेंडरच्या स्फोटमुळे मोठ्या प्रमाणामध्ये भडकली आणि मग फायर ब्रिगेडची गाडी वगैरे बोलावण्यात आली। आम्ही स्वतः आधी प्रशांत वगैरे सगळी मंडळी आम्ही एकत्र होतो, त्यांनी फायर ब्रिगेडची गाडी बोलवली आणि मग फायर ब्रिगेडची गाडी आल्यानंतर ती आग विझवण्यात आली। त्याच्यामुळे जो मोठा अनर्थ होणार होता तो टळला। आज प्रत्येकाने पहिली गोष्ट काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारच्या आगी संदर्भामध्ये त्यांनी संबंधित संस्थांनी त्यांना हे ट्रेनिंग दिलं पाहिजे की जेणेकरून आग या अनेक आता इथे सँडविचवाले आहेत, वेगळे भजीवाले आहेत, वेगवेगळे आहेत, या संदर्भात सगळ्यांना त्यांना एक प्रशिक्षण दिलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही ज्या जागेत काम करता त्या जागेचं परमिशन तुम्ही परमिशन घेतलं आहे का आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या परमिशन घेऊन त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि भविष्यात असे प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे।